तर बघा, सर्व शेतकरी बंधूंसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोणी व्हिडिओला सोडून जाऊ नका. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, कारण की आता 21वा हप्ता आहे पीएम किसानचा. त्याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे. बघा, आता पीएम किसानकडून एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. आता 2 हप्त्यांमधील जो अंतर राहते तो 4 महिन्याचा असतं. आता 20व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्टला जारी करण्यात आली होती. आता 3 राज्यातील शेतकऱ्यांना 2 महिने पूर्ण होण्या अगोदरच 21व्या हप्त्याची रक्कम मिळाली. आता कोणत्या राज्यातील शेतकरी आहेत त्यांना 21व्या हप्त्याची रक्कम मिळत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर जाणून घेऊया. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. वेळेआधीच 3 राज्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता जारी. पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही केंद्राकडे डोळे. बघा, राज्यामध्ये सध्या खूप जोराचा पाऊस सुरू आहे. त्या जोराच्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जे पीक आहे ते पाण्याखाली गेलेले आहे. ज्यांचं कपाशी असो, धान असो, तूर असो, असे जे अन्य जे लावतात शेतकरी, त्यांच्या सोयीनुसार जे फळबाग लावतात, जे दकडधान्य लागतात, त्यांच्या म्हणजे पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. कारण की राज्यामध्ये खूप येत्या आता 3-4 दिवस झाले आणि मागचे 3-4 दिवस झाले, या 3-4 दिवसांमध्ये खूप जोराचा पाऊस सुरू आहे. तर याबद्दल आता सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता बघूया की आपण आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 3 राज्यातील शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील अशाच मदतीची गरज आहे. तर बघा, आता पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याची जी रक्कम आहे ते 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पूरस्थितीतून सावरण्यासाठी वेळेआधीच पाठवण्यात आली आहे. आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी 3 राज्यातील 21व्या हप्त्याची रक्कम जारी केली जाते. आता पीएम किसानच्या 2 हप्त्यांमध्ये 4 महिन्यांचा कालावधी असतो. मात्र पूरस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची रक्कम जारी करण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड प्रमाण महाराष्ट्रात देखील पूरस्थिती अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कारण की राज्यामध्ये शेतकऱ्यांचे 3 राज्याप्रमाणे लवकर पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे का, याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. आता बघा की 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 3 राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. आता या 27 लाख शेतकऱ्यांमध्ये 2.27 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. बघा समोरील माहिती. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी 21व्या हप्त्याची रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल असं म्हटलं. 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्याची रक्कम जी आहे पाठवण्यात आली आहे. आता त्यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूरस्थिती आणि जमीन खचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या संकट काळात त्यांनी दिलासा देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याची रक्कम देण्यात आली असल्याचं शिवराज चौहान यांनी म्हणाले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मदतीसाठी केंद्राकडे डोळे. पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शेती पीक आणि पिकाचं खूप नुकसान झालं आहे. काही ठिकाणी शेतातील मातीचा पुराच्या पाण्यामुळे खरडून गेली आहे. ज्याप्रमाणे केंद्र सरकारनं पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची रक्कम अदा केली आहे. या शेतकऱ्यांना 540 कोटी रुपये आज देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील पीएम किसानच्या सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पीएम किसानकडून एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. 2 हप्त्यांमधील अंतर 4 महिन्यांचं असतं. 20व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्टला जारी करण्यात आली होती. आता 3 राज्यातील शेतकऱ्यांना 2 महिने पूर्ण होण्या अगोदरच 21व्या हप्त्याची रक्कम मिळाली.